की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब अवघ्या 5 मिनिटांमध्ये मैदानावरती येणार आहेत. तरी सर्व मैदानावरच्या जे एंट्री मधल्या जे गाड्या आहेत ते गाड्या बाजूला करून टाकायच्या. सर्वांना विनंती आहे गाड्या मालकांना की जे गाड्या इथे एंट्री मध्ये लावल्या गेल्या आहेत ते गाड्या बाजूला करायच्या आहेत. सर्वच्या सर्व गाड्या वर खेळलेल्या विद्यार्थ्याला विचारा, खेळाडूला विचारा. तीस धावा धावपलकावरती लागल्या गेलेत. पुन्हा एकदा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र डॉट आलाय. आपण आकाशाकडे पाहिले गेले तर सूरज मावळतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये काढतूस इलेव्हनचा सूरज चमकतोय. मॅन फॉर्म संभाजीनगर, ज्याला संभाजीनगरचा विराट कोहली म्हणलं जातो, तो संभाजीनगरचा आपण पाहतोय. फलंदाज सूरज, गोलंदाजी मार्कवर अशोक खान. ओहो, पुन्हा एकदा फ्रंट फूट समोर काढून परफेक्ट मिडल ऑफ द बॅट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅलन्सचा मॅच आहे तिथे एक धाव देखील कंप्लीट केली जाते. एका धावेच्या सहाय्याने तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावपलकावरती लागल्या गेल्या 31, लॉस ऑफ विदाउट एनी विकेट. 31 धावा, अद्याप एकही गडी बाद झालेला नाही. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला इथे काढतूस 11 संघाकडून. आणि या सामन्यामध्ये ब्रेक राहणार नाहीये. यावेळेस मात्र आकुडत्या टप्प्याचा चेंडू, बॅटचा एज लागला गेलाय आणि याबरोबर संघाला लागलाय पहिला हादरा. बिग विकेट ऑफ द मॅच, यश यादव बॅक टू द पवेलियन. आणि वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्या गेल्यात. ते हेच सांगत होतो अगोदरच्याही सामन्यामध्ये आपण पाहिलं की एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कसे कन्सिल करायचे. येस
ते या दोन्ही फलंदाजाला माहित आहे. सूरज अगदी या स्पर्धेच्या सुरुवातीपासून या संघामध्ये खेळतोय, चांगली फलंदाजी देखील केली. 33 धावा धावपलकावरती लागल्या जातात. मीनाच गोलंदाजी मार्कवर. यावेळेस रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, थोड़ी हो गई चूक, थोड़ी हो गई भूल और यहाँ पे हो गई सूरज की दांडी 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 गुल. गडीबाद. मीनाच आतिफसाठी आखुडत्या टप्प्याचा चेंडू, पडल्याच्या नंतर थोडीशी उसळी घेणारा, उंची प्राप्त झालेला चेंडू, बॅटशी संपर्क झालेला नाही, येतोय डॉट बॉल. 33 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 14 टाकलं जाते. 8 षटकाचा सामना असणार आहे. 2 गडी बाद झालेले आहेत, म्हणजे 9.43च्या साहाय्याने इथे धावा काढल्या जातात. याच धाव संख्येने जर धावा बनवल्या गेल्या तर 75 धावा धावपलकावरती लागतील. गोलंदाजी मार्कवर मीनाज आणि स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय आतिफ. आतिफसाठी फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक होता परंतु चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. येतोय आतिफच्या बॅट मधून कणकणीत दणदणीत महानगर चषक चौकात. या चौकाराच्या साहाय्याने 37 ऑन बोर्ड, 37 धावा धावपलकावरती लागल्या गेलेत. अजूनही 4थ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे 22 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत झालाय. फुल टॉस डिस्पॅच केलंय सीमा रेषा पार. आतिफच्या बॅट मधून येतोय कणकणीत दणदणीत षटकार. षटकार. डॉक्टर देवसरकर सर यांचं देखील इथे मैदानावरती आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत आहे. मंचावरती असलेले सर्वच्या सर्व मान्यवर यांचं देखील इथे आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत आहे, कारण आपण आपला वेळातला वेळ काढून या सामन्यासाठी हजेरी लावलात. आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचं देखील इथे स्वागत केलं जाते. नागेलीकर सर असतील, दत्तू देशमुख सर असतील, निलेश सर असतील आणि सोपान सर देखील असते. आलेले सर्वच्या सर्व मान्यवर, लक्ष्मणराव जाधव सर असतील, या सर्वांचे इथे स्टेजवरती आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत आहे सर, कारण आपण खेळाडूंना प्रोत्साहन वाढवण्यासाठी त्या मैदानावर तुमचा वेळातला वेळ काढून या सामन्यासाठी उपस्थिती लावलात. त्याबद्दल तुमचं देखील आमच्या जे महानगर चषक जी आयोजन कमिटी आहे त्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप शब्दसुमनाने स्वागत आहे. जाऊया सामन्याकडे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती लागल्या गेल्या 2 गडी बाद 49 धावा. आणि दुसरी एक सूचना असणार आहे, जे मान्यवर स्टेजवरती आहेत ते मान्यवर सोडून बाकीचे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे आपण स्टेजच्या खाली यायचे.
या दरम्यान पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. एक धाव यावेळेस कंप्लीट केली, परंतु यावेळेस मिळेल ती एक धाव, कारण शाहरुख काजी अगदी चेंडूवरती धावून आलेत. एका धावेच्या सहाय्याने इथे मात्र कारतूस 11 संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय. ऑन बोर्ड 50 आपण पाहतोय. संघाचं अर्धशतक कंप्लीट झालंय. चला पुन्हा एकदा विनंती आहे, मंचावरचे मान्यवर सोडून जे अतिरिक्त प्रेक्षक वर्ग आहे त्यांना विनंती आहे आपण स्टेजच्या खाली उतरायचंय. या 50 धावा 4.1 षटकाचा खेळ झालाय, म्हणजे 25 चेंडूचा खेळ झालाय आणि 50 धावा धाव पलकावरती आहेत. आतिफ मात्र वेगळ्या लईमध्ये फलंदाजी करतोय. व्हॉट अ शॉट. आतिफच्या बॅट मधून पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा पार. येतोय षटकार. पुन्हा एकदा यावेळेस आखुडत्या टप्प्याचा चेंडू, बॅटचा येज देखील लागला होता, टॉप पेज होता. क्षेत्ररक्षक देखील आपल्याला शॉर्ट फाईन लेगला पाहायला मिळालाय, परंतु झेल मात्र झालेला नाहीये. त्याच्याच मोबदल्यात एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या सहाय्याने आपण धावसंख्या पाहतोय ऑन बोर्ड 57, लॉस ऑफ 2 विकेट. आणि इथे पंचाचा इशारा देखील 1 बाउन्सचा येतोय. 57 धावा धाव पलकावरती. 4.3 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 12.67च्या सरासरीने इथे धावा काढल्या जात आहेत, म्हणजे मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना संघ दिसतोय कारतूस 11. हो 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 इथे काय झालंय, इथे काय झालंय. चेंडू मात्र स्टंपावरती जाऊन आदळलाय आणि याबरोबर संघाला लागलाय तिसरा हादरा. सचिन शिंदे बॅक टू द पवेलियन. डीजे इम्रोज. इम्रोज मागच्या सामन्यातला शेवटच्या क्षणाचा हिरो इम्रोज खान पुन्हा एकदा मैदानावरती उतरलाय. काय फलंदाजी केली होती इम्रोज खानने. नक्कीच आपल्या नांदेडच्या प्रेक्षकांचे इथे आपल्या फलंदाजीने मन जिंकलेला फलंदाज इम्रोज खान. कारतूस संघाची आन बान शान इम्रोज खान पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला फलंदाजी करताना आपण पाहतोय. महानगर चषक 2026 आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका इथे मात्र मिस झालाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव देखील पाहायला मिळते. आपण पाहतोय अमरनाथजी, सन्माननीय अमरनाथजी राजूरकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेली स्पर्धा, आणि या स्पर्धेमध्ये पाहिले गेले तर आजचा शेवटचा दिवस. या स्पर्धेचे आयोजक सुशील भैया यादव आणि त्यानंतर सन्माननीय मारुती पाटील शंकरतीर्थकार यांच्या संकल्पनेने सुरू असलेली स्पर्धा, आणि या स्पर्धेचे आमचे मार्गदर्शक आशुतोष भैया राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेत आजचा शेवटचा दिवस. षटकाची समाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद धावपलकावरती लागल्या गेल्या ते 59 धावा. चला लवकर सामना खेळायचा आहे, लवकर लवकर. अमन भैया थोडासा कोऑपरेट करो, लवकरात लवकर सामना खेळायचा आहे. आपण पाहतोय पूर्ण भारतातील टेनिस बॉल क्रिकेटचे महारथी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळालेत. म्हणजे जेवढे काही स्टार असतील टेनिस क्रिकेटचे ते स्टार या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालेत. आणि आज आपण पाहतो या स्पर्धेचा शेवटचा दिवस, शेवटच्या दिवसातील शेवटचा सामना, या स्पर्धेचा महामुकाबला. गोलंदाजी मार्कवर उत्तर प्रदेशचा गोलंदाज फैजल पिनवा बिलॉंग करतो उत्तर प्रदेश. यूपीचा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर. आणि स्ट्रायकर एंडला जे फलंदाज आपण पाहतोय मॅन फ्रॉम संभाजीनगर आतिफ
7 चेंडूमध्ये 24 धावांवर फलंदाजी करतोय. फायनलच्या सामन्यामध्ये या प्रकारची फलंदाजी, परंतु तेच तरार गोलंदाज समोर. ही गती पाहू शकता, या गतीला देखील इथे मात्र फटका खेळला गेलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथं क्षेत्ररक्षकावरची प्रेशर निर्माण केले गेले आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावाच्या सहाय्याने धावसंख्या देखील वाढली जाते. आपण पाहतोय 61 ऑन बोर्ड, 61 धावा. आणि प्रेक्षक वर्ग आज मैदानावरती आपण पाहतोय चारही बाजूनं खचाखच मारलेलं इंदिरा गांधी मैदान, आणि या मैदानावरती प्रेक्षक वर्ग देखील आज उपस्थित आहे. त्या सर्व प्रेक्षकांचं आयोजन कमिटीच्या वतीनं सुशील भैया यादव असेल, मारुती पाटील, संक तीर्थकार यांच्याकडून आलेल्या सर्व प्रेक्षकांचं इथे स्वागत असणार आहे. 61 धावा 11.81च्या सहाय्याने इथे मात्र धावा काढल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवर फैजल पिनवा, स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा आतिफ. अकुट्या टप्प्याचा चेंडू, पटका खेळ आणि चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. 1 बॉल्स इनटू द फॅन्स. येतोय चौकार. चौकाराच्या सहाय्याने 65 धावा, 65 ऑन बोर्ड. गोलंदाजी मार्कवर फैजल आणि समोर आतिफ. पहिल्या 2 चेंडू मध्ये जर बघितलं गेलं तर 6 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. ओहो गती, गती पाहू शकता गोलंदाज फैजलची. इथे पंचाचा इशारा 1 बाउन्सचा येतोय. ज्या प्रकारे चेंडू शोल्डरचा यूज करून हाय ॲम ॲक्शनने गोलंदाजी करतोय तो फैजल पिनवा. डॉट बॉल. पहिल्या 2 चेंडूवरती नक्की 6 धावा आल्या होत्या, परंतु गोलंदाज फैजलला देखील माहिती आहे की षटकामध्ये कशी वापसी करायची. येतोय पुढचा चेंडू, डॉट बॉल. परंतु इथे कौतुक करावं लागेल आतिफचं. 10 चेंडूमध्ये 30 धावा, म्हणजे 300च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय तो आतिफ. ओहो, पुन्हा एकदा गतीने तेज तर्रार बंदुकीतून निघाल्या गोळीसारखा चेंडू मात्र इथे डिलिव्हर करतोय फैजल. पुन्हा डॉट बॉल. नक्कीच या षटकामध्ये चौकार आला होता, परंतु एक तेरी तो एक मेरी असं म्हणलं जातं. वापसी केली गेली, नक्कीच वापसी केली गेली. फैजल अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. या षटकामध्ये 65 धावा, 65 ऑन बोर्ड आपण पाहतोय. लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 5.4 ओव्हर्स. पुन्हा एकदा गतीने टाकला गेला. यावेळेस मात्र ऑफ स्टंपला शफल होऊन ऑन साइडच्या दिशेमध्ये फटका खेळला गेलाय. एक धाव तिथे कंप्लीट केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे मात्र अडवलं गेले चेंडूला आणि एकच धाव पाहायला मिळते. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या वाढते ते 66 धावा. महानगर चषक 26 डिसेंबर ला चालू झालेली स्पर्धा आणि या स्पर्धेतला आजचा शेवटचा दिवस. मध्यंतरामध्ये काही महानगरपालिकेच्या निवडणुका असल्या कारणाने थोडीशी स्पर्धा पोस्टपोन करण्यात आली होती, परंतु पुन्हा एकदा नवीन जोमाने इथे मात्र स्पर्धेचे आयोजक सुशील भैया यादव आणि मारुती पाटील शंकर तीर्थकार यांच्या संयुक्त विद्यमानाने ही साकारली गेलेली स्पर्धा पुन्हा एकदा जोमाने उभी राहिली. आणि काय सामने होत आहेत, सर्वच्या सर्व जर सामने बघितले गेले तर तगडे मुकाबले. यावेळेस थोडासा डाऊन द लेग चेंडू आणि पंचाचा इशारा, व्हाईट बॉल कॉल. पंचाचे दोन्ही हात समांतर आणि धाव पलकावरती धाव वाढली एक अवांतर. एक अवांतर धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 67 ऑन बोर्ड. आणि या मैदानावरती आपण पाहतोय जे इंदिरा गांधीचं ऐतिहासिक मैदान आहे. या ऐतिहासिक मैदानावरती भारतातील टेनिसचे सर्व स्टार खेळाडू खेळताना आपण पाहिलेत. आणि आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. शेवटचा दिवस आणि शेवटचा सामना, फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 6वं षटक, शेवटचा चेंडू. फुल टॉस होता, परंतु पुन्हा एकदा डाऊन द लेग. पुन्हा एकदा पंचाचे हात समांतर आणि धाव पलकावरती धाव वाढली एक, अजून एक अवांतर. व्हाईट बॉल कॉल. 68 धावा, 3 गडी बाद, 11.66च्या सरासरीने ते धावा काढल्या जात आहेत. याच धावसंख्येने जर धावा बनवल्या गेल्या तर निर्धारित 8 षटकामध्ये 93 धावा धावपलकावरती लागतील.
परंतु ते पुरेशा राहतील का हे देखील पाहावं लागेल, कारण दोन्ही संघाकडे भक्कम फलंदाजी आणि भक्कम अशी गोलंदाजी आहे. रंगतदार मुकाबला. ओ हो पुन्हा एकदा तेच तर्रार चेंडू, रिस्की रिस्की धाव इथे मात्र पुन्हा एकदा कंप्लीट केले गेले आणि पंचाचा इशारा. या स्पर्धेचे आमचे अनुभवी पंच सुनील यादव सरातील अक्षय कदम सर, रोहन भाऊ, रवी साळवे यांचं देखील जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे, कारण या स्पर्धेसाठी जे पंचगिरी आपल्याला पाहायला मिळाले 6 षटकाच्या समाप्तीनंतर 69 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र केवळ 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, 2 षटकाचा खेळ बाकी असणार आहे. बघूया संघाचे कर्णधार गोलंदाजीची धुरा कोणाकडे देतील. लवकर सामना खेळायचा आहे. मला कळत नाही विकेटच्या पाठीमागे 4-4 जण का जमा होत आहेत, गोलंदाजी मार्कवर का जमा होत आहेत. इम्रान शेठला विनंती असणार आहे, नंतर तुम्हालाच फलंदाजी करायची आहे, यानंतर तुम्हालाच फलंदाजी करायची आहे, त्यामुळे वेळ नको. अमन भाई बॅड लाईट नाही चलेगा. आजच्या दिवसामध्ये फायनलचा सामना आहे, अंधार जरी पडला तरी आजच सामना खेळावा लागणार आहे. बॅड लाईट अपील बिलकुल चालणार नाही. तुम्ही जर म्हणसाल नंतर बॉल दिसत नाही तरी खेळावं लागेल. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 69 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नजीर, फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड, ज्या प्रकारे झेल घेण्याचा प्रयत्न इथे झालाय. इम्रोज होता समोर, परंतु एक धाव. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर बघितलं गेलं तर तब्बल 2,22,222 रुपयाचं पारितोषिक असलेली ही स्पर्धा 70 ऑन बोर्ड. आतिफ मात्र चांगली फलंदाजी करतोय. बघूया नजीरच्या समोर कशा प्रकारे फलंदाजी करेल. आकृत्या टप्प्याचा चेंडू फटका, यावेळेस मिस टाइम झालाय. शाहरुख चेंडूवरती आला होता, परंतु ओहो प्रेझेन्स ऑफ माइंड. हे आजकाल आधुनिक क्रिकेटमध्ये जे खेळाडूमध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड भरपूर येतोय. चेंडूला अगदी मोक्याच्या क्षणी अडवलं गेले. कारतूस संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, इनिंग संपल्या बरोबर लगेचच सामन्याला सुरुवात करायची. ओके लड्डू भैया, थँक्यू. 72 धावा धाव पलकावरती 2 धावेच्या सहाय्याने. पुन्हा एकदा शोल्डरचा यूज केला गेलाय आणि इथे मात्र 1 बाउन्स डॉट बॉल पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी 72 ऑन बोर्ड. चला मैदानाच्या आतमध्ये यायचं नाही, अवेलेबल अलाउड नाहीये सर, अलाउड नाहीये. चला सामना चालू. तुम बोलो मत भैया. बॉलिंग टीम 72 धावा 3 चेंडूचा खेळ झालाय. काहीच होणार नाही. तुला यायचं की नाही बाहेर. डिसिजन फायनल डिसिजन असेल, अंपायरशी कोणी तंडू नका. संघाला रिव्ह्यू उपलब्ध नाही. ऑन दी स्पॉट अंपायर जो डिसिजन देईल तोच लागू राहील आणि दोन्ही संघाला ते मान्य करावं लागेल. याच्यानंतर कोणी मध्ये यायचं नाही. चला चौकार आलाय. आतिफच्या बॅट मधून चौकार आलाय. या अगोदरचा चेंडू नक्कीच वाईड होता, परंतु त्यानंतर मात्र इथे चौकार आतिफच्या बॅट मधून येतोय. चौकाराच्या साहाय्याने 76 धावा धाव पलकावरती लागल्या गेलेत. चांगली धावसंख्या फायनलच्या सामन्यामध्ये, चांगली धावसंख्या आपल्याला धावपलकावरती पाहायला मिळते. प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय अद्याप जर बघितलं गेलं तर फलंदाजांनी सार्थ ठरवलाय. ज्या प्रकारे आतिफ फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा धाव इथे मात्र कंप्लीट. पूर्ण ओव्हर थ्रोच्या रूपात, परंतु इम्रेज पाहू शकता किप्परच्याही मागे गेले होते. 1 धाव पंचाचा इशारा. इट्स अ बाईजच्या स्वरूपातील 1 धाव तिथे कंप्लीट केली जाईल.
एका धावेच्या सहाय्याने 77. अरे सर अंपायर आहे तिथं, कॉमेंटेटर आहे, युट्यूब चालू आहे. त्या टप्प्याचा चेंडू इम्रोजच्या बॅट मधून आलाय कणकणीत दणदणीत षटकार. सात षटकाच्या समाप्तीनंतर 83 धावा धावपलकावरती लागल्या गेलेत. गोलंदाजी मार्कवर मीनाच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. चला एंट्री पॉइंटला जे गाड्या लावल्या गेल्या, ज्याच्या कुणाच्या गाड्या असतील ते गाड्या काढून घ्यायच्या. अवघ्या 5 मिनिटांमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच नांदेड जिल्ह्याचे विद्यमान दमदार खासदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं 5 मिनिटांमध्ये इथे आगमन होणार आहे. शेवटचं षटक, कोरोनाची महामारी आणि शेवटच्या षटकातील हाणामारी पाहायला मिळेल का? मिनाज समोर आती होता. इथे मात्र पहिला चेंडू डॉट आलाय. 83 धावा धावपलकावरती लागल्या गेलेत. पहिला चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इम्रोज कडे लक्ष असू द्या, काय फलंदाजी करतोय. मागच्याही सामन्यात असे याही सामन्यात असोय इम्रोज मात्र चांगली फलंदाजी करतोय. दुसरीकडे 17 चेंडू मध्ये 37 धावा आतिफने बनवल्यात. काय फलंदाजी केली आहे. जेवढं कौतुक करावं आतिफचं तेवढं कमी असणार आहे. ओहो, हेलिकॉप्टर शॉट ऑफ द डे. काय फटका खेळलाय भावा आणि चेंडूला पाडवले सीमा पार. येतोय आतिफच्या बॅटमधून षटकार. डीजे त्रेचाळीस धावावरती फलंदाजी करतोय तो आतिफ. पुन्हा एकदा यावेळेस गती 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 रिस्की, परंतु एक धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इम्रोज मात्र धावत नाहीये परंतु धावलाय. थोडासा लेझीनेस तिथे पाहायला मिळालाय आणि 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्या गेल्यात. लेग बाय स्वरूपातील 2 धावा. 2 धावाच्या सहाय्याने 91 ऑन बोर्ड आपण पाहतोय. 91 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 8 षटकातील शेवटचे 3 चेंडू टाकणं बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर मिनाज आणि स्ट्रायकर एंडला आतिफ. 3 चेंडू बाकी आहेत. 91 ऑन बोर्ड. 91 धावा धावपलकावरती लागल्या गेलेत. पुन्हा एकदा ब्लॉक होल. हेलिकॉप्टर खेळले गेले. 1 धाव कंप्लीट केली आहे. थोडीशी मिसफील्ड आणि चेंडू तीन धावा कंप्लीट केल्या गेलेत. 3 धावा. 3 धावाच्या सहाय्याने 94 धावा. परंतु आतिफ 46 धावावरती आहे. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. इम्रोज 4 चेंडू 8 धावा. आतिफला स्ट्राईक मिळेल का किंवा इम्रोजच्या बॅट मधून मोठे फटके पाहायला मिळतील? 94 3 आकडी धावसंख्या पाहायला मिळेल का? 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 94 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 2 चेंडू मध्ये 6 धावा बनवतील का? थोडासा डाऊन द लेग चेंडू. वाईटच्या स्वरूपातली 1 धाव आणि 1 एक्स्ट्रा. वाईट +1 एकूण 2 धावा. 96 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट क्वालिटी विथ क्लॅरिटीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पूर्ण जगभर केलं जात आहे. युट्यूब वरती पूर्ण जगभर ही स्पर्धा दाखवली जाते. आपण युट्यूब वरती देखील या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता.
96 धावा, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्लोअर वन, गती परिवर्तन, पिक केले आणि चेंडूला पाडून दिले सीमा रेषा पार आणि येतोय चौकार. या बरोबर 100 पूर्ण आणि आतिफच्या 50 धावा देखील इथे पूर्ण होताना आपण पाहतोय. व्हॉट अ बॅटिंग आतिफ, 21 चेंडू मध्ये 50 धावा. कोरान आणि आतिफ सायकरेनला 100 धावा धावपलकावरती आहेत. लास्ट बॉल टू गो. फटका आलाय, बघूया धावा किती मिळतात. एक पूर्ण, दुसरी पूर्ण करतील का? इमरोज आलाय, परंतु एक धाव शेवटच्या चेंडूवरती. चांगला थ्रो. 101 धावा निर्धारित 48 चेंडू मध्ये बनवल्यात. इथे मात्र फेमस, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. फेमस 11 संघाला 48 चेंडू मध्ये 102 धावांची गरज राहणार आहे. एंट्री पॉइंटला जे गाड्या लावल्या गेलेल्या आहेत त्या सर्व गाडी मालकांना विनंती आहे की आपल्या गाड्या साईडला काढून घ्यायच्या आहे. ते गाड्या क्षेत्ररक्षणला लावून घ्या. क्षेत्ररक्षण सजल्या गेले. मी फेमस संघाला विनंती करतो की आपण आपले फलंदाज पाठवा. तोपर्यंत तिथल्या जे गाड्या लागल्या गेल्या त्या सर्व गाडी मालकांना विनंती आहे गाड्या साईडला काढून घ्यायच्या आहेत. या सामन्याचे मॅच ऑफिशियल्स आपण पाहतोय सुनील यादव सर आणि अक्षय कदम. यांना विनंती आहे सर थोडस क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचे. 48 चेंडू आणि 102 धावांची गरज राहणार आहे. 48 चेंडू 102 धावा. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ फायनल. काय मुकाबला पाहायला मिळतोय. रंगतदार मुकाबला, खचाखच भरलेलं इंदिरा गांधी मैदान आणि या मैदानावरती आपल्याला तगडा मुकाबला पाहायला मिळतोय. तब्बल 2,22,222 रुपयाचं पारितोषिक असलेली स्पर्धा. द्वितीय जर पाहिले गेले तर तब्बल 1,11,111. त्यानंतर तृतीय 33,333 आणि त्यानंतर चतुर्थ 22,222. हे 4 पारितोषिक असलेली स्पर्धा आणि काय सामने होत आहेत. काय रंगतदार मुकाबले आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हॉट अ मॅच, बिग मॅच ऑफ द डे. 48 चेंडू आणि 102 धावा. क्षेत्ररक्षण का लागलं गेलेलं नाही अद्याप कळत नाहीये. ते येथील फलंदाज, तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. चला बॅट्समॅन या लवकर. शाहरुख भाई तुम्हालाच उशीर होणार आहे, लवकर सोडो प्लीज. चला लवकर या, फिल्डिंग लावून घ्या तोपर्यंत. सूरज भैया जल्द से जल्द. हा, या स्पर्धेतील अमरनाथजी राजूरकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस. लास्ट मॅच ऑफ दिस टुर्नामेंट. इट्स अ बिग मॅच. इट्स अ ग्रँड फिनाले ऑफ महानगर चषक आणि या स्पर्धेतला आजचा लास्ट दिवस, शेवटचा सामना. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय. शाहरुख काजी आणि आमिर राशिद. आमिर भैया
टी शर्ट घातल्याशिवाय फलंदाजीला यायचं नाहीये. चेन दुसऱ्याचं घालून घ्या, दुसऱ्याचं शर्ट घाला. तुम्हाला फक्त फिल्डिंग साठी अलाउड केलं होतं. जा तुम्ही. आमिर भैया आप वहां जाके चेंज करके आ जाओ, थोड़ा जल्दी भैया प्लीज. प्रत्येक वेळेस सांगायची गरज पडू नाही ना, या अगोदर देखील सांगितलं होतं. कारण या आयोजन कमिटीनं जेवढ्या संघाने सहभाग नोंदवला गेला होता त्या सर्वच्या सर्व खेळाडूंना आयोजन कमिटीच्या वतीनं टी शर्ट दिले होते, टीम जर्सी दिली होती. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मला खेळताय, थोडस निष्काळजीपणा दिसतोय. क्षेत्ररक्षण करत असताना तुम्हाला एक फिल्डरला अलाउड केलं होतं, परंतु फलंदाजीसाठी ते अलाउड राहणार नाहीये. आमिर राशीद मॅन फ्रॉम अकोला उर्फ पप्पू त्याला म्हणतात, तो फलंदाजीसाठी येतोय. नॉन स्ट्रायकर एंडला असेल. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय शाहरुख काझी. नॉन स्ट्रायकर एंडला आमिर राशीद उर्फ पप्पू, स्ट्रायकर एंडला शाहरुख काझी. आणि गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतील? प्रदीप माळवे. या स्पर्धेमध्ये ज्यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिले गेले, डॉक्टर देवसरकर सर यांचं देखील मैदानावरती आगमन आहे. तब्बल 1,11,111 रुपयाचं पारितोषिक त्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी दिले गेले. चला सामना चालू होतोय. प्रदीप माळवे गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर एंडला शाहरुख काझी, नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय आमिर राशीद. प्रदीप माळवे ओके, ऑल रेडी, लेट्स प्ले. पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, विकेटची दाद देखील मागितली जाते, परंतु पंच मात्र इथे जागेवरती स्थिर आहेत. येतोय पहिला चेंडू डॉट. शाहरुख काझी हा फलंदाज जर बघितला गेलं तर मिस्टर 360 मॅन फ्रॉम नांदेड, नांदेड जिल्ह्याचा उगवता स्टार आहे. नक्कीच मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये एक हाती सामने परतवण्याची कला त्याच्याकडे आहे आणि भरपूर सामन्यामध्ये त्याने विजय देखील नोंदवला होता. रिव्हर्स आलाय, सक्सेसफुल आलाय. शाहरुख काझी यांच्या बॅट मधून चेंडू मात्र जातोय डीप कव्हर पॉइंट, वन बॉल्स इंटू द पॅन्स, चौकार. आणि दुसरी एक गोष्ट सूचना सांगायची म्हणजे आयोजन कमिटीच्या वतीने एक अपडेटेड सूचना आहे, रिव्ह्यू बिलकुल अलाउड नाहीये, रिव्ह्यू नसणार आहे. ऑन फील्ड डिसिजन जो असेल तो लास्ट डिसिजन असणार आहे, कोणी वाद करायचा नाहीये. 4 धावा. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय शाहरुख काझी यांच्या बॅट मधनं. मिस्टर 360 शाहरुख काझी आणि गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम पैठण संभाजीनगर प्रदीप माळवे. यावेळेस पुढे टाकला गेला चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहे तिथे. क्षेत्ररक्षक आतिफ जोपर्यंत चेंडूला अडवतील एक धाव तिथे कंप्लीट केली गेली. एका धावेच्या साहाय्याने धाव संख्या आपण पाहतोय 5 धावा. कारतूस संघाच्या देखील पाहिलं गेलं तर पहिल्या 3 चेंडूवरती 5 धावा होत्या. दुसरीकडे आपण पाहतोय फेमस क्रिकेट क्लब नांदेड या संघाच्या देखील पहिल्या 3 चेंडूवरती 5 धावा आहेत. 45 चेंडू 97 धावांची गरज असणार आहे. प्रदीप माळवे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आमिर राशीद साठी. मॅन फ्रॉम अकोला, युनिक परांडा बॅटचा विदर्भाचा ब्रँड अँबॅसिडर ज्याला म्हणलं जातं तो अकोल्याचा टायगर पप्पू. ओहो, आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु दुसरीकडे पाहायला गेलं तर संभाजीनगरचा जादूगर ज्याला म्हणला जातो तो प्रदीप माळवे चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडूवरती 5 धावा खर्च केल्या गेल्यात. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं गेलं तर 13.23च्या साहाय्याने धावा बनवाव्या लागतील, परंतु इथे मात्र भेदक सुंदर आणि कलात्मक गोलंदाजी प्रदीप माळवे यांच्याकडून अद्याप तरी पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा प्रदीप माळवे गोलंदाजी मार्कवर धावतील.
पप्पूसाठी हा चेंडू अगदी ब्लॉक होल मध्ये टाकला गेला होता आणि स्वतः चेंडूवरती गोलंदाज गेलेत. मिळते ती एक धाव आणि पंचाचा इशारा येतोय. इट्स लेग बाईज स्वरूपातील धाव असणार आहे आणि एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या देखील वाढली जाते. धाव पलकावरती लागतायत 6 धावा. 6 रन ऑन बोर्ड विदाउट एनी विकेट प्रोसेसिंग ऑफ फर्स्ट ओव्हर. 5 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा. शाहरुख काजी स्ट्राईक रेंजला असतील. ओव्हर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु मला वाटतं बॅटचा एज होता की काय, कॅरी झालेला नाही विकेट किपर पर्यंत. डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आहेत विदाउट एनी विकेट 6 धावा. नांदेड जिल्ह्याचे दमदार खासदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा मैदानावरती आगमन झालंय. ते पॉइंटला असलेल्या गाड्यांना विनंती आहे, गाडी मालकांना ते गाड्या साईडला काढून घ्यायच्या. फटका खेळला गेला स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. मिळते ती केवळ एक धाव. नकुल सोलंके गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवरती एक धाव. तिथे एका धावाच्या सहाय्याने 7 धावा. तुम्ही तुमचा सामना चालू करायचा आहे. हो करतो. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच आपल्या नांदेड जिल्ह्याचे दमदार खासदार सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचे इथे आगमन होत आहे आणि त्याच त्यांच्या सोबत ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली गेली यांचं देखील मैदानावरती आगमन होते. चला, स्टेजवर असलेले सर्व मान्यवरांच्या व्यतिरिक्त सर्व प्रेक्षकांना विनंती, आपण खाली उतरायचंय आणि समोरून देखील इथे बाजूला व्हायचंय. 7 धावा. गोलंदाजी मार्कवर नकल. समोर चेंडू हायवे मध्ये फटका फसलाय, परंतु इथे मात्र मिस जजमेंट. 2 खेळाडू आतिफ आणि जयदीप मध्ये थोडस मिस जजमेंट पाहायला मिळाले आणि 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावाच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री अशोकरावजी चव्हाण साहेब, त्यानंतर ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा चालू केली आहे श्री अमरनाथजी राजूरकर साहेब यांचं देखील मंचावरती आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत असणार आहे. जाऊया सामन्याकडे. रिवर्स. थोड़ी हो गई चूक, थोड़ी हो गई भूल और यहाँ पे हो गई शाहरुख काजी की दांडी 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 गुल. गड़ी बात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शाहरुख काजी बाद झाल्याच्या नंतर म्हणजे खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ज्याने नांदेड जिल्ह्याचं रणजी ट्रॉफी मध्ये प्रतिनिधित्व केलंय, तो शमसुजमा काजी.
फलंदाजीसाठी येताना आपण पाहतोय. शाहरुख काजी बाद झालाय. त्याची जागा घेण्यासाठी त्याचाच मोठा भाऊ, जसं भारताच्या टीम मध्ये हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या आपण पाहताय. काडतूस संघाकडे यश यादव, आदर्श यादव आपण पाहता. या संघामध्ये शाहरुख काजी आणि यश शमसुज्मा काजी, दोन भाऊ. गोलंदाजी मार्कवर नकुल सोळंके, शमसुज्मा काजीसाठी. पहिला चेंडू अगदी ब्लॉक होल मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत परंतु ओ माय गॉड इथे मात्र मिस जजमेंट झाले आणि चेंडू मात्र जाईल सीमा रे. महानगरच्या कणकणीत दणदणीत चौकार. तेरा धावा, सॉरी डीजे थोडस लक्ष असू द्या. 13 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही पाहिलं गेलं तर 38 चेंडू आणि 89 धावा. शमसुज्मा काजीसाठी हा चेंडू थोडा वेळ हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे इम्रोज खान. काढतो संघाची आन बान शान. इम्रोज खान चेंडूला अडवतील, तत्पूर्वी घेतली जाते ती एक धाव. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय मॅन फ्रॉम विदर्भ अकोला आमिर राशीद. पूर्ण भारताचे स्टार खेळाडू आपल्या या नांदेडच्या ऐतिहासिक मैदानावरती खेळताना आपण पाहतोय. उत्तर प्रदेश असो, महाराष्ट्र असो, बिहार असो, राजस्थान असो, सर्व राज्यातील खेळाडू या मैदानावरती आपल्याला एवढ्या दिवस पाहायला मिळाले. आज या स्पर्धेचा महानगर चषक 2026 चा फायनलचा अंतिम सामन्याचा दिवस आणि अंतिम सामना जे दोन संघ आपसामध्ये एकमेकांशी दोन हात करतायत. काडतूस 11 त्याचबरोबर फेमस क्रिकेट क्लब नांदेड, या दोन संघादरम्यान फायनलचा सामना पाहायला मिळतोय. प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजी करत काडतूस संघाने धावपलकावरती 101 धावा लागल्यात 48 चेंडूमध्ये. आणि आता जिंकण्यासाठी इथे मात्र फेमस संघाला 48 चेंडूमध्ये 102 धावांची गरज असणार आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 1 गडी बाद 15 धावा झाल्यात. चला, टीम मीटिंग अलाउड नाहीये, टीम मीटिंग अलाउड नाहीये, आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण पाहताय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच नांदेड जिल्ह्याचे विद्यमान दमदार खासदार सन्माननीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी देखील आपला वेळातला वेळ काढून या सामन्यासाठी उपस्थिती लावली. तर विनंती असेल की आपण वेळ न करता सामना चालू करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर आतिफच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. मॅन फ्रॉम संभाजीनगर आतिफ गोलंदाजीसाठी येतोय. हो 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 इथे मात्र ते म्हणतात ना की जखम मांडीला आणि मलम शेंडीला. चेंडू टाकला कुठे आणि मारायचा कुठे होता. डॉट बॉल, हो सांगतो, डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर ज्याने अर्धशतक पूर्ण केलं होतं फलंदाजीमध्ये तो मॅन फ्रॉम संभाजीनगर आतिफ. हा कुठच्या टप्प्याचा चेंडू, ओ हो हो हो, चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवले प्लॉट मध्ये. येतोय महानगर चषक षटकार. त्याला म्हणलं जातो तो आमिर रशीद, मॅन फ्रॉम अकोला पप्पू. परंतु पप्पू देतोय ते टप्पू. टप्पू मारलाय परंतु वाईट क्षेत्ररक्षक अडवलं जाईल. मॅन फ्रॉम परभणी जयदीप भराडे चेंडूला अडवतील, तत्पूर्वी घेतली जाते ती एक धाव. एका धावेच्या सहाय्याने आपण धावसंख्या पाहताय. धावपलकावरती लागल्या गेल्या ते 22 धावा. 22 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2.3 ओव्हर्स. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय शेख आतिफ, मॅन फ्रॉम संभाजीनगर. प्रथमतः सांगतो पर्यंत सामन्याचं चित्र सूरज भैया पॅनल्टीला समोर जावं लागेल. टीम मीटिंग अलाउड नाहीये.
गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा नकुल सोळंके, ज्याने पहिलं षटक देखील टाकलं होतं. पहिल्या षटकामध्ये जर पाहता 9 धावा खर्च केल्या गेल्या, त्या एक गडी देखील बाद केला होता. पुन्हा एकदा संघाच्या कर्णधाराने गोलंदाजीची धुरा नकुल सोळंकेवरती दिली. बघूया नकुल सोळंके कशा प्रकारे गोलंदाजी करतील. परंतु समोर जर बघितलं गेलं तर आमन लाला एक तगडा फलंदाज आहे. जे दोन्ही फलंदाज आपण खेळपट्टीवरती पाहतोय तगडे फलंदाज आहे. परंतु सामना मात्र चित्र बदलतोय. अगदी रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल असा सामना रंग बदलतोय. गोलंदाजी मार्कवर नकुल आणि स्ट्रायकर एंडला आमन लाला. फुल टॉस इम्रोज आमन लाला एक तगडा खेळाडू इथे मात्र बाद होताना पाहतोय आणि मैदानाच्या आतमधलं सेलिब्रेशन सर्व काही सांगून जाते. आमन लाला बॅक टू द पॅव्हिलियन. तालुक्याच्या दमदार आमदार श्री श्रीजयाताई चव्हाण यांचं देखील मैदानावरती आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत. ताई, आपण वेळातला वेळ काढून या सामन्यासाठी उपस्थिती लावलात. तुमचं देखील आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत असणार आहे. महानगर चषकची जी आयोजन कमिटी आहे त्यांच्याकडून सहर्ष स्वागत. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती रुपेश आमनलाला बाद झाल्याच्या नंतर आपण रुपेशला पाहतोय. मॅन फ्रॉम उदगीर लातूरचा हा खेळाडू आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतोय. 29 चेंडू आणि 72 धावा हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर नकुल सोळंके. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलाय. ओहो थोड़ी हो गई चूक, थोड़ी हो गई भूल और यहाँ पे हो गई दांडी 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 गुल. गड़ी बाद. रमेश मोहम्मद फलंदाजीसाठी येतोय. सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये सापडला गेलाय. मॅच ऑन आहे. पैसा वसूल मुकाबला. अंगावरती शहारे आणणारा क्रिकेट प्रेमीसाठी, आपल्या नांदेड जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमीसाठी अगदी अंगावरती शहारे आणणारा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. रंगतदार गोलंदाजी नकुल सोळंके. 2 चेंडूवरती 2 बॅक टू बॅक विकेट मिळवल्या ते नकुलने. विकेटची हॅट्रिक पाहायला मिळेल काय? 2 चेंडूवरती 2 बॅक टू बॅक विकेट आले. तिसऱ्या चेंडूवरती येईल का नकुल सोळंके? परंतु सामना करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आणि या सामन्यासाठी नवनिर्वाचित नगरसेवक अमरजीत भाई यांचं देखील मैदानावरती आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत आहे सर. वेलकम. आणि दुसरी गोष्ट वाढदिवस देखील आहे. प्रथम दुसरी गोष्ट तुम्हाला वाढदिवसाच्या अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा. पुढचा चेंडू जाऊया सामन्याकडे. ओहो अगदी पायावरती टाकला गेलाय. रिस्टच्या साहाय्याने इथे मात्र फ्लिक केले गेले. क्षेत्ररक्षक आहे तिथे जयदीप बराडे. चेंडूला अगदी पाण्यातून धावणाऱ्या माश्याला उचलल्यागत अगदी अलगद चेंडूला उचललंय. एक धाव पाहायला मिळते. एका धावाच्या साहाय्याने आपण धावफलकावरती पाहतोय 31. 31 धावा. लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 3.3 ओव्हर्स. 3.3 षटकाचा खेळ झालाय. गोलंदाजी मार्कवर नकुल सोळंके. स्ट्रायकर एंडला राशीद. पप्पू फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडू, परंतु इथे मात्र धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. एक डॉट बॉल. एक डॉट बॉल फार महत्वाचा असतो. एक धाव महत्वाची असते. ते म्हणतात ना की 35 मार्क घेऊन विद्यार्थ्याला विचारा की एका गुणाचं महत्व. ते एका धावेचं महत्व सुपर ओव्हर सामना झाल्या त्या खेळाडूला विचारा काय एक धावेची गरज असते.
हो पुन्हा एकदा ब्लॉक होल. वॉट अ बॉलिंग. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे गोलंदाज नकुलचं. पुन्हा एकदा येतोय डॉट बॉल. आणि मान्यवरांना सांगू शकतो, क्रिकेट प्रेमींना सांगू इच्छितो की या 5 चेंडू मध्ये केवळ 1 धाव खर्च केली आहे नकुल सोळंकेने आणि 2 विकेट देखील मिळवल्या गेल्यात. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील गोलंदाज नकुलचा. पप्पू देतोय टप्पू आणि चेंडू जातोय वन बाउन्स इंटू द पॅन्स. येतोय कणकणीत दणदणीत महानगर चषक चौकार. अलाउड नाहीये, अन्यथा पॅनल्टीला समोर जावं लागेल. टीम मीटिंग बिलकुल अलाउड नाहीये. आपल्याकडे वेळ कमी आहे. थोडस सहकार्य करा, कोऑपरेट करा आयोजन कमिटीला. ज्या प्रकारे तुम्ही आतापर्यंत आम्हाला सहकार्य करत आलात त्याच प्रकारच्या सहकार्याची आम्ही अपेक्षा करतो. याच्यानंतर टीम मीटिंग होणार नाहीये. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. निर्धारित 4 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा झालेल्या आहेत आणि 4 षटकामध्ये काढायच्या आहेत 67 धावा. गोलंदाजी मार्कवर मला वाटतंय ज्यांना संभाजीनगरचा गोलंदाजीचा जादूगर म्हणले जाते ते प्रदीप माळवे, ज्यांनी पहिलं षटक देखील टाकलं गेलं होतं. पहिल्या षटकात विकेटलेस होते परंतु केवळ 5 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. ते प्रदीप माळवे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आणि स्ट्रायकर एंडला आमेश मोहम्मद. 24 चेंडू 67 धावा. रंगतदार मुकाबला. ओ हो आकुडता टप्प्याचा चेंडू. पडल्याच्या नंतर थोडीशी कमी उचली घेणारा चेंडू. लोअर बाउन्स ज्याला म्हणलं जातं त्या प्रकारचा चेंडू. बॅटशी कोणताही संपर्क झालेला नाही. येतोय डॉट बॉल. रंगतदार मुकाबला, अगदी अंगावरती शहारे आणणारा मुकाबला. आपण महानगर चषक 2026 आयोजक सुशील भैया यादव आणि मारुती पाटील शंख तीर्थकार यांच्या संकल्पनेने साकारलेली स्पर्धा. डीजे को बेस पसंद है, विराट को चेस पसंद है और बल्लेबाज को गेंदबाज की पेस पसंद है. पेसचा यूज करून इथे मात्र चौकार पाहायला मिळालाय. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या वाढतीये. 39 धावा. 39 लॉस ऑफ 4 विकेट. 22-63. प्रदीप माळवे गोलंदाजी मार्कवर. समोर आपण पाहतोय मॅन फॉर्म जिंतूर आमेश मोहम्मद. पुन्हा एकदा अगदी ब्लॉक होल मध्ये टाकला गेला होता. डीप एक्स्ट्रा कव्हर कडे चेंडू जातोय. तिथे आतीपाय चेंडूला अडवलं जाईल. मिळते ती केवळ 1 धाव. एका धावच्या सहाय्याने धावसंख्या वाढली ती 40. आता गरज आहे 21 चेंडू 62 धावा. काढशील का रे पप्पू भावा, कारण पूर्ण फेमसचा संघ तुमच्याकडे आशेने पाहतोय. त्या आशेचं निराकरण पप्पू करतील का? ओ माय गॉड. पुन्हा एकदा स्लोअर वन. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. हे बघू शकता. नको असलेला केलेला पराक्रम. गरज नव्हती त्या धावेची. ते धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि ते मात्र आमेश मोहम्मद बॅक टू द पवेलियन. डीजे का? थँक्यू. करीम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करीम येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामना रंगतदार अवस्थेमध्ये सापडला गेलाय. अजून पाहायला गेलं तर 20 चेंडू 62 धावा. थोडस पारड जड दिसतंय ते काढतोस 11 संघाचं. परंतु ते म्हणतात ना की क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही. क्रिकेट आहे, क्रिकेटच्या अनिश्चितीचा खेळ म्हणून ओळखला जातो आणि त्याच प्रकारचा सामना पाहायला मिळेल का? 20 चेंडू आणि 62 धावा जी गरज असणार आहे. 20 चेंडू 62 धावा. गोलंदाजी मार्कवर संभाजीनगरचा जादूगर प्रदीप माळवे आणि स्ट्रायकर एंडला मॅन फॉर्म परभणी करीम. फटका तर खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तो. अगदी जंप मारून चेंडूला अडवलं गेलंय. एक धाव पाहायला मिळते.
एका धावाच्या सहाय्याने 41 धावा. अब नहीं चलेगा इक्का दुक्का, अब लगाना पडेगा छक्का चौका, कारण इक्वेशन फार मोठा आहे. धावाचा डोंगर सर करायचा आहे. ओहो, आडव्या बॅटने फटका, चेंडू करतोय पुन्हा एकदा हवाई सफर, षटकार. ताई चव्हाण, त्यानंतर ज्यांच्या वाढदिवसानिमित्त जी स्पर्धा आयोजित केली गेली श्री सन्माननीय अजय अमरनाथजी राजूरकर साहेब यांच्या समोर आपल्याला हा फायनलचा मुकाबला पाहायला मिळतोय. आता गरज आहे 18 चेंडू 55 धावा. गोलंदाजी मार्कवर जयदीप बराडे, मॅन फॉर्म परभणी जयदीप भराडे, आणि समोर परभणीचाच खेळाडू आहे. फटका आलाय. ओ हो 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 हो, चेंडू जाईल सीमा रेषा पार. चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवलंय प्लॉट मध्ये. करीमच्या बॅट मधून येतोय बिग 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 हिट, षटकार. आणि तो सामना रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती करीमच्या बॅट मधून षटकार आलाय. जयदीपच्या समोर दररोज खेळाला खेळाडू करीम. ओहो, दुसरा खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू झालेला नाहीये, मिस टाइम झालेत यावेळेस. मिळते ती केवळ एक धाव. आता स्ट्रायकर एंडला पप्पू. पप्पू वरती अपेक्षा भरपूर राहणार आहेत, कारण संघ फेमस 11 संघ जर पाहिलं गेलं तर पप्पूकडे फार आशेने पाहतोय. कारण पप्पूची काबिलियत, जे पोटेन्शियल म्हणतात, ते पोटेन्शियल भरपूर असलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतोय. परंतु अद्याप 13 चेंडू मध्ये केवळ 15 धावा बनवल्या गेल्यात. परंतु पुन्हा मिस टाइम झालेत. मिळते ती केवळ एकच धाव. आतिफचं चांगलं क्षेत्ररक्षण. करीम, मंजिल तो पाना अभी बाकी है, इरादों का इम्तिहान बाकी है. अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन, करीम तुझे तोलना पूरा आसमान बाकी है. येतोय करीमच्या बॅट मधून षटकार. चेंडू आणि 41 धावांची गरज राहणार आहे. 14, 41, 61 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. रंगतदार मुकाबला पाहायला मिळतोय. मी आता सांगितल्याप्रमाणे ते म्हणतात ना, क्रिकेटमध्ये क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेल सांगता येत नाही. तसा सामना इथे मात्र रंग बदलतोय. ओहो, पुन्हा एकदा आखुडत्या टप्प्याचा चेंडू होता, परंतु चेंडू मात्र पडल्याच्या नंतर खाली राहिला. येतोय डॉट बॉल. 61 धावा धावपलकावरती. 13 चेंडू 41 धावा. असं वाटत होते की सामना भरपूर दूर आहे, परंतु करीमच्या बॅट मधून ज्या प्रकारे फटके पाहायला मिळालेत, त्यामुळे सामन्यामध्ये रंगत अजून कायम झाली आहे. अगदी रंग बदलणाऱ्या सरड्याला लाजवेल असा सामना इथे मात्र रंग बदलतोय.
13-41 असं इक्वेशन आहे. गोलंदाजी मार्कवर जयदीप बराडे. आलाय फटका, मिस टाइम आहे. बिग विकेट, मोठा विकेट. सय्यद करीम बॅक टू द पवेलियन. डीजे करीम बाद झाल्याच्या नंतर संघाचे संघनायक, संघाचा कर्णधार, कॅप्टन, लीडिंग फ्रॉम द फ्रंट इम्रान, जे की नॉन स्ट्रायकर एनला असेल. गोलंदाजीची धुरा इथे मात्र आशू खान. गोलंदाजी मार्कवर आतिफ. आतिफ येतोय गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 41 धावा. काढशील का रे पप्पू भावा. पोटेन्शियल भरपूर आहे परंतु सामना मात्र दूरवरती जातोय. 12-41. आतिफ गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू पुन्हा मिस टाइम झालेत परंतु तिथे मात्र आमचे मॅनेजमेंट गुरु अमरनाथजी राजूरकर यांच्या बॅनरला सलामी देणारा येतोय कणकणीत दणदणीत चौकार. 65 धावा. चला बॉल फेकायचा लवकर. 65. काय झेल घेतलाय भावा. मैदानाच्या आतमध्ये ढगाकडे बघितलं गेलं तर सूरज मावळतोय परंतु मैदानावर पैठणचा सूरज चमकतोय. व्हॉट अ कॅच ऑफ द टुर्नामेंट. सूरज आमिर रशीद. संघाची आशा मात्र इथे जसा सूरज मावळलाय तसा संघाची आशा मात्र इथे मावळते. तो 37 धावांची गरज असणार आहे. 65 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. प्रथमतः फलंदाजी करत धावपलकावरती 101 धावा लागल्या गेल्या होत्या. 102 धावाचा पाठलाग करत असताना फेमसच्या संघाची अवस्था 65 वर 7 अशी आहे. आतिफ चेंडू पुढे टाकला गेला होता. फटका देखील खेळाय परंतु सूरजचं क्षेत्ररक्षण आपण या स्पर्धेमध्ये पाहिलंच. ज्या प्रकारे झेल घेतो, ज्या प्रकारे फलंदाजी करतो आणि ज्या प्रकारे चेंडूला देखील अडवले गेले. मिळते ती केवळ एक धाव. 66 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 7 विकेट आफ्टर 6.3 ओव्हर्स. अवस्था विकेट आहे. 9 चेंडू 36 धावा. थोडस टार्गेट पाहिलं गेलं तर थोडस जड वाटतंय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन ज्याला म्हणलं जातं त्या प्रकारचा चेंडू. आजकाल आधुनिक क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं गेलं तर गोलंदाजाचं हे प्रमुख अस्त्र आहे. म्हणजे चेंडू जोरात टाकता टाकता एखादा चेंडू मध्ये स्लोअर वन येतोय आणि त्या अस्त्राचा इथे मात्र चांगला यूज करताना आपण पाहतोय. ते म्हणतात ना क्रिकेटचा खेळ मध्ये असा खेळ खेळावा लागतो की बुद्धिबळाच्या पटलाप्रमाणे क्रिकेटच्या खेळाला खेळावं लागते आणि त्याच प्रकारचं काम इथे आतिफ कडून आपल्याला पाहायला मिळाले. अगदी क्रिकेटचा कमी आणि बुद्धिबळाचा खेळ इथे जास्त खेळला जातोय.
पुन्हा एकदा फलंदाजापासून दूर टाकला गेलाय. बॅटशी कोणताही संपर्क नाही. येतोय पुन्हा एकदा डॉट चेंडू. 7 चेंडू आणि 36 धावांची गरज असणार आहे. सामना मात्र आता असं वाटतंय की केवळ औपचारिकता बाकी आहे, कारण 7 चेंडू मध्ये जिंकायसाठी तुम्हाला 6 षटकार मारावे लागतील. त्यामुळे थोडस अशक्य आहे, परंतु इम्पॉसिबल असं नाहीये. डॉट बॉल येतोय. षटकाची समाप्ती. 6 चेंडू 36 धावा म्हणजे इक्वेशन साफ आहे. 6 चेंडूवरती 36 धावा याचा अर्थ असा येतोय की 6च्या 6 षटकार मारावे लागतील. आणि टेनिस क्रिकेटमध्ये असे आपण हजारो सामने पाहिलेत की 6 चेंडू मध्ये 6 षटकार. चला वेळ कमी आहे यश भैया, सो प्लीज. 6 चेंडू 36 धावा. गोलंदाजी मार्कवर सचिन शिंदे. बरोबर काय? सचिन शिंदे गोलंदाजी मार्कवर. 6-36 66 वर 7 असं स्थिती. डॉट बॉल 5-36. आता मात्र केवळ औपचारिकता बाकी राहिले. एखादा एक्स्ट्रा नो बॉल किंवा एक्स्ट्रा धावा सामन्यामध्ये जिंकून देऊ शकतात. काय फलंदाजी केली आहे आणि काय गोलंदाजी केली आहे तिथे. संघ काढतोस येतोय चौकार. चला बॉल पाठवा लवकर. दुसरा बॉल देऊन टाका असेल तर. चला बॉल फेका भाऊ. चौकाराच्या सहाय्याने 70 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 4-32. 4 चेंडू 32 धावा. आणि आमच्या आयोजन कमिटीचं देखील कौतुक करावं लागेल. सुशील भैया यादव असतील, मारुती पाटील, शंकर तीर्थकार. पाहिलं गेलं तर ते म्हणतात ना की अर्थशास्त्राचा नियम इथे फार लागू केला गेलाय. मागणी तसा पुरवठा. तुम्ही सांगा फक्त गोष्ट कोणती पाहिजे, ती गोष्ट अगदी 10 सेकंदाच्या आतमध्ये इथे पुरवली जाते. ते आमच्या स्पर्धेचे आयोजक मारुती पाटील, शंकर तीर्थकार, सुशील भैया यादव आणि आमच्या या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक श्री आशुतोष भैया राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा खेळवली गेली आहे. रंगतदार मुकाबले आपल्याला पूर्ण भारतातील स्टार खेळाडू, टेनिस क्रिकेटचे धुरंधर आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाले होते. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस, शेवटचा सामना आणि शेवटचे 2 चेंडू इथे टाकले जात आहेत. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 1 चेंडू 29 धावा. या सामन्यामध्ये निर्विवादपणे वर्चस्व गाजवलंय ते काडतूस संघाने, काडतूस टीम नांदेड. आणि याबरोबर सामना इथे संपलाय. वेल प्लेड अँड वेल डिझर्व विन काडतूस 11 नांदेड. डीजे